नमस्कार मंडळी, दिवाळी चालू आहे आणि दिवाळीतच राजकीय फटाके देखील फुटायला सुरुवात झालेली आहे। बच्चू कडूंचा रवी नानावर स्फोटक हल्ला, राजकारणाचा दंड, नवीन बॉम्ब फोडलेला आहे। बघूया तो नवीन बॉम्ब काय आहे ते। मित्रांनो, दिवाळीचा सण आनंदाचा, प्रकाशाचा, पण यंदा अमरावतीत फटाके फक्त आकाशातच नाही तर राजकारणामध्येही फुटलेले आहेत। होय मंडळी, बच्चू कडूंनी दिवाळीच्या फराळावरच राणा दाम्पत्यावर सोडलेला स्फोटक बॉम्ब आणि त्या बॉम्बच्या आवाजानं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हादरलेलं आहे। आज आपण बघणार आहोत या आरोपांच्या आणि प्रत्युत्तरांच्या धुरात लपलेला खरा राजकीय खेळ। नमस्कार, मी राज आणि तुम्ही बघत आहात राजतक मराठी। अमरावतीत बच्चू कडूंनी घेतलेल्या जाहीर सभेत राणा दाम्पत्यावर त्यांनी केलेली झोडपाझोडप, बायको भाजपमध्ये, नवरा युवा स्वाभिमानात, हा कसला स्वाभिमान, असं म्हणत बच्चू कडूंनी राणांना उघडपणे चिरडला आहे। कडू म्हणाले, तुम्हीच गटार गंगेत उभे आहात आणि उद्धव राज ठाकरेंवर टीका करत आहात। आधी तुमचं घर नीट बघा। इतकंच नाही तर राणा एवढी नोटंकी जोडप देशात दुसरं कुठेही नाही। ही वाक्य ऐकताच सभागृहामध्ये टाळ्यांचा आणि घोषणांचा पाऊस झाला। कडूंनी एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी राणावर आरोपांचा मारा सुरूच ठेवला। दिवाळीच्या दिवशीही राणांना माझी आठवण झाली, म्हणजे किती प्रेम आहे माझ्यावर, असं म्हणत त्यांनी राणावर टोमणे मारले। बच्चू कडू म्हणाले, राणांचे कामच आहे नाटक करायचं, कधी मस्जिदीमध्ये जायचं तर कधी मंदिरात जायचं, तर कधी नमाज पाडायचा, तर कधी प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राजकारण करायचं। यानंतर त्यांनी एक विधान केलं, मी कुणाच्या उंजळीनं पाणी पिणार नाही, कुण्या पक्षाच्या आधारावर आमदार होणार नाही, मी मरेपर्यंत बच्चू कडू स्वतंत्र राहील। हे ऐकताच काय लोकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि काड्यांचा पुन्हा एकदा कडकडाट सुरू झाला। मित्रांनो, दिवाळी चालू आहे आणि अशा प्रकारे अमरावतीमध्ये राजकीय फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे। भाजपचा संदर्भ आणि मोठा आरोप देखील केलेला आहे। कडूंनी भाजपचा थेट उल्लेख करत राणावर आणखी एक बॉम्ब टाकला। ते म्हणाले, ज्यांनी मोदींना शिव्या दिल्या त्या आज भाजप नेत्या झाल्या। हा कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे आणि राणांना पाठवून बोलायला लावलेला आहे। त्यानंतर त्यांनी थेट इशारा दिला की राणा दाम्पत्य शेतकऱ्यांविरोधामध्ये आहे, शेतमजुरांविरोध आहे, एक थैली किराणा दिला म्हणजे समस्या सुटत नाहीत, असा देखील त्यांनी उल्लेख शेतकऱ्यांच्या बाजूने केलेला आहे। सभेत कडूंच्या या भाषणावर जोरदार शाबास घोषणा झाल्या। ते म्हणाले, एकदा पूर्ण हिशेब करावा लागेल, आंदोलन झाल्यावर पाहू कोण कुठे उभं राहतं। संपूर्ण अमरावतीत हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिथूनच हे फटाके फुटण्याचा जो किस्सा आहे तो एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत फुटायला सुरुवात झालेला आहे। आणि मग आली दुसरी बाजू। रवी राणा शांत बसणाऱ्यांपैकी नव्हे, माध्यमांशी बोलताना त्यांनी बच्चू कडूवर प्रत्युत्तराची तोफ डागली। ते म्हणाले, बच्चू कडू हा चिल्लर आहे, त्याला मी नकापासून केसापर्यंत ओळखतो, त्याचा एकच नारा आहे, बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया। या वक्तव्याने पुन्हा वातावरण तापलं आहे। राजकीय गलियामध्ये याची सध्या चर्चा जोरदार सुरू आहे। राणा आणि कडूचं हे युद्ध आता कुठे जाईल? महाराष्ट्रातील प्रत्येक टीव्ही चॅनलवर, सोशल मीडिया हॅशटॅग बच्चू कडू वर्सेस राणा असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले आहेत। मित्रांनो, इथे एक गोष्ट स्पष्ट दिसते की हे फक्त वैयक्तिक टीका नाही, हा आहे राजकीय अस्तित्वाचा खेळ। एकीकडे बच्चू कडू स्वतःचं स्वतंत्र लढा टिकवण्याच्या भूमिकेत आहेत, तर दुसरीकडे राणा दाम्पत्य भाजपच्या जवळ आहे। दिवाळीतच फटाके फुटले, पण या फटाक्यांच्या आवाजात महाराष्ट्राचं राजकारण हादरलेलं आहे। आता लोक विचारित आहेत, येत्या निवडणुकीत या वादाचा फायदा कोणाला होणार? मित्रांनो, दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा विजय, पण या वर्षी अमरावतीत अंधारातून बाहेर यायचं की नाही हे ठरवणार आहे मतदार राजा। होय मंडळी, रवी राणा यांनी देखील बच्चू कडूवर गंभीर आरोप केलेले आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदे जेव्हा गुवाहाटीला गेले होते तेव्हा देखील बच्चू कडू हे पैशासाठी इकडे गेले होते। फक्त पैसा आणि पैसा त्यांना मोठा वाटतो, दुसरं कुणाचाही विचार करीत नाहीत, अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य केले होते। आणि नंतरच मग बच्चू कडू मैदानात उतरले आणि अशा प्रकारे आता राजकीय फटाके फुटत आहेत। मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? बच्चू कडूंनी जो आरोप केले आहेत ते योग्य आहेत का, की राणा दाम्पत्य बरोबर आहेत? तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये लिहा आणि अशाच राजकीय फटाक्यांच्या गोष्टी ऐकण्यासाठी
आताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.